भगवा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा अस्सल मराठमोळा भगवा आहे। मग या भगव्याला तोडायचं, फोडायचं। मग कोणीतरी सुरुवात केली, त्याच्यावरती त्यांचं चिन्ह टाकायला लागले, आपण आपलं चिन्ह टाकायला लागलो। म्हटलं नाही, हाच जो त्यांचा डाव आहे भाजपाचा की भगवा पुसून टाकायचा महाराष्ट्रामधनं। अरे तुमचे बाप जादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा या महाराष्ट्रामधून पुसला तुम्हाला टाकता येणार नाही, अजिबात नाही। तुम्ही कितीही करा प्रयत्न, यांना शिवसेना का नकोय? कारण यांना महाराष्ट्र लुटायचं आहे। मध्यंतरी आपले आता काय झाले, ती एक घोषणा त्यांनी योजना केली, लाडकी बहीण। हरकत नाही, चांगली आहे। लाडकी बहीण म्हटल्यानंतर बहिणीला पहिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना। कारण हा म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो नाही मी तुझा भाऊ। सगळेच म्हणजे जनतेचा पैसा आणि हे सगळे फुकट खाऊ, पैसा जनतेचा, यानी काहींच्या खिशातनं काही काढलेलं नाहीये। हा तुमच्या सगळ्या जनतेचा हक्काचा पैसा आहे। तोच आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये महिलांची मतं घेण्यासाठी म्हणून ते देत आहेत। मग कशाला आपण घोषणा करतोय? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ते त्यावेळेला जे काही क्रांती केली, महिलांना शिक्षण दिलं, म्हणून महिला पुढे आल्या, महिला राष्ट्रपती झाल्या, महिला पंतप्रधान होत्या, अनेक ठिकाणी महिला मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। मग महिला असो किंवा आमचे भाऊ असो, आम्हाला कोणाला सरकारचे उपकार नको आहे, आम्हाला हक्काचं आहे, आम्हाला न्याय हक्क द्या, ही आमची मागणी आहे, ही आमची मागणी आहे। पण त्याच्यावरनं श्रेयवादावरनं मारामारी सुरू आहे। मग ते मुख्यमंत्री लाडकी बहीण मधला मुख्यमंत्री शब्द काढा, तो म्हणतो शब्द नाही काढायचा। हे सगळे मोठमोठे इव्हेंट करतात, त्यांच्याकडे इव्हेंटसाठी पैसा आहे, पण शेतकऱ्याला द्यायला पैसा नाहीये। शेतकऱ्याला पैसा कुठे दिलेला आहे? मी मुख्यमंत्री होतो, कोणी माझ्याकडे मागणी नव्हती केली आम्हाला कर्जमुक्त करा, पण मी माझं कर्तव्य पार पाडलं आणि नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं, त्या पहिल्या अधिवेशनात मी माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा नुसती घोषणा नाही करून थांबलो, तर मी करून दाखवलं होतं। पण कर्जमुक्ती करताना मी कधीतरी भाव खायला तुमच्या गावात आलो होतो? आत्ता जसे आपल्या शिवसेनेमध्ये सगळे प्रवेश करतायत तसं मी तुमच्याकडे आलो होतो, सरकार आमच्या तुमच्या दारी, बघा मी तुम्हाला कर्जमुक्त करतो, मी कर्जमुक्त करतो। अरे तू कोण आहेस? जनता आहे म्हणून तू आहेस, जनता आहे, जनता निवडून देते म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसू शकताय। आता